आज आपल्यासोबत फुले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर दगडू बनसोडे फुले हे आहेत. यांचा परिचय द्यायचा झाला तर यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 7 शैक्षणिक संस्था आहेत. त्यामधल्या 5 शैक्षणिक संस्था ह्या इंदापूर तालुक्यात आहेत, तर 2 ह्या पुणे शहरामध्ये. मागील काही दिवसापासून इंदापूर तालुक्यात असलेले त्यांचे गोविंदराव पवार विद्यालय भवानीनगर या संस्थेविषयी काही आक्षेप नोंदवले जातात. तर सर, त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल नक्की तो विषय काय आहे? संस्थेची भवानीनगर येथील पहिली शाखा आहे. 1989 ला सदरची शाखा सुरू करण्यात आली. या शाखेमधून अनेक विद्यार्थी आजपर्यंत शिकून गेलेले आहेत. आणि या शाखेला प्रथमतः आम्ही भाड्याच्या खोल्या जागा घेऊन खोल्या बांधून शाळेचे शैक्षणिक कार्य चालू ठेवले, अध्यापनाचे कार्य चालू ठेवले. आता त्या संस्थेवरती एक असं सांगितलं जातं की त्या संस्थेवरती कर्मचारी घेण्यासाठी तुम्ही काही पैसे काही लोकांकडून घेतले आणि त्या संस्थेची जी जागा आहे त्या जागेवरती बी त्यांच्याकडून दावा केला जातो. तर यामध्ये नक्की तथ्य काय आहे? संस्थेमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याचे पैसे घेतले जात नाहीत. संस्था ही धर्मादाय आहे. या संस्थेला देणग्या, वर्गण्या, लोकवर्गणी, बक्षीसपत्र या माध्यमातून संस्थेला आर्थिक मदत मिळते. जे कर्मचारी आमच्याकडे संस्थेमध्ये काम करतात ते कर्मचारी स्वतःहून स्वइच्छेने काही भागात जाऊन संस्थेला देणग्या पुस्तक घेऊन देणग्या मिळवून देतात. काही लोकांच्या सेवा चांगल्या झाल्यानंतर किंवा त्यांना असं वाटलं की आपल्यावरती संस्थेचे फार उपकार आहेत आणि स्पर्धेमध्ये आपली संस्था सुद्धा टिकली पाहिजे, आपली शाखा सुद्धा चांगली चालली पाहिजे, म्हणून ते स्वइच्छेने कृतज्ञ निधी देतात. आणि तेही ऑनलाईन, म्हणजे संस्थेच्या खात्यात ते पैसे जातात. ते काही असं संस्थेच्या चेअरमनला किंवा संचालकाला देत नाही, की ज्यामधून संस्थेच्या शाखांची देखभाल केली जाते आणि त्यांचा जो कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते त्या शक्तीमध्ये भर पडते. सर, आपल्या विद्यालयाचं जे नाव आहे गोविंदराव पवार विद्यालय भवानीनगर, तर आता ही संस्था आपली 1989 तेव्हापासून हे नाव आहे. सुरुवातीला भवानीनगर विद्यालय भवानीनगर आणि भवानीनगर ज्युनियर कॉलेज असं नाव होतं. 1989 ला सुरुवात केली आम्ही. पवार साहेबाचं नाव देण्याच्या हेतूनच ती सुरू केली होती, पण पवार साहेबाला नाव देण्याला अडचण आली. मग त्यांचे थोरले बंधू अप्पासाहेब पवार साहेब त्यांच्या का बहिणीला भेटून आम्ही ते त्यांच्या सहमतीने गोविंदराव पवार विद्यालय ज्युनियर कॉलेज असं नाव केलं. ते सुरुवातीपासून, सुरुवातीला म्हणजे पहिल्या 6 महिन्यापासून सुरू झालं. साधारणतः 1989 पासूनच हे नाव आहे आणि ते त्यांच्या परवानगीने. परवानगी. सर, आता याच्या माध्यमातून आपल्या शिक्षण संस्थेची थोडीशी बदनामी होते, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? काय होतं, मी एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे. शिक्षण घेतलं, प्राध्यापक झालो आणि मला एक चांगलं शैक्षणिक कार्य करायचं होतं. राजकीय क्षेत्रामध्ये जाण्याची माझी आवड नाही, पूर्वीपासूनच मला ते क्षेत्र आवडत नाही, परंतु सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करण्याची मला आवड आहे. आणि त्यामुळं मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्यास ठरवलं. मी तसा फर्ग्युसन कॉलेजचा MA आहे इंग्लिश, BEd MA टिळक कॉलेजचा आहे, LLB शाहू कॉलेजचा शिक्षण असं भरपूर घेऊन मी सर्व्हिसचा अनेक ठिकाणी मी सर्व्हिस बी केली. परंतु त्यातून मला असं लक्षात आलं की जे चांगलं काम करतात लोक त्याच्या कामाचं कौतुक होत नाही. जे पुढे करतात त्यांचीच कामं होऊन जातात, पण प्रत्यक्ष काम करणारे लोक असतात त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही. माझ्या याच्या अगोदर भरपूर अशा, म्हणजे मी तसा 1981 पासून मी काम करतोय. शिक्षक म्हणून काम केलं माध्यमिक विद्यालयामध्ये, कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आणि असं काम करत असताना बऱ्याचशा संस्थेमध्ये मी शाखा उभा केल्या त्या लोकांच्या संस्थेच्या. त्यांच्या कॉलेजेस काढून दिली, त्यांना मदत केली आणि त्यातून मला एक
प्रेरणा मिळाली की बुवा दुसऱ्याला एवढं मदत करण्यापेक्षा आणि आपल्यालाच पुन्हा काढून टाकण्याची वेळ येते, कारण आपलं काम जास्त चांगलं असल्यामुळे इतर जे सहकारी असतात त्या लोकांना ते बघवत नाही, व्यवस्थित वाटत नाही, कारण आपण काम करतो आणि आपल्या कामाची दखल जर संस्थापन घेतली तर इतर लोकांना ते बरोबर वाटत नाही. त्यातून मग मला एक असं प्रेरणा झाली की बाबा माझ्यासारखे काही शिक्षक असतील की जे संस्थेला समाजातून देणगी मिळवून देतील आणि जिथं गरज आहे तिथंच विद्यालय सुरू करायचं, तिथंच ज्युनियर कॉलेज सुरू करायचं. भावनगरला तशी गरज होती, कारण भावनगर हे जुनं कारखाना उद्योग क्षेत्रामध्ये म्हणजे छत्रपती सहकारी साखर कारखाना तिथं आहे, मोठा परिसर आहे, परंतु इथं विद्यालय होतं, ज्युनियर कॉलेज नव्हतं. 11वी-12वीची शिक्षणाची अडचण होती मुलांची. याशिवाय या ठिकाणी एक पद्धत होती की बाबा कारखान्याचे जे सभासद आहेत त्या सभासदांच्या मुलांना प्रवेश दिला जायचा विद्यालयात. इतर लोकांना प्रवेश घ्यायचा मग संचालकाच्या सह्या घ्यावं लागायचं, ते अर्ज घ्यावं लागायचं. आणि मग छोट्या मोठ्या व्यवसायासाठी भवाननगर परिसरामध्ये जे लोक आले त्यांच्या मुलांना ऍडमिशन मिळत नव्हतं, प्रवेश मिळत नव्हता विद्यालयाचं शिक्षण घेण्यासाठी. आणि 11वी-12वी तर मुली इतक्या मोठ्या प्रमाणात असून सुद्धा त्यांना ते शिक्षण मिळत नव्हतं. मग ते भवाननगरचा वरचा जो भाग आहे, लाकडी, निंबोळी, बोरी या भागातले काही सभासद नव्हते. त्या लोकांनी, त्या पालकांनी इच्छा व्यक्त केली की ते विद्यालय असावं आणि विशेषतः ज्युनियर कॉलेज असावं. ज्युनियर कॉलेज सुरू केलं, तर ते ज्युनियर कॉलेज कुठेतरी जोडून असावं म्हणून त्याला सोबत विद्यालय सुरू केलं. विद्यालय पण आपलं 1989 पासून चालू आहे. एकाच वेळी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज एकाच दिवशी सुरू केलेले. सर, आता 1989 साली आपण व्यावसायिकांची मुलं आणि जे संचालक किंवा सभासद नाहीत त्या भागात, त्या भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाचं लक्षात घेऊन ही संस्था चालू केली. मात्र आज आपल्या संस्थेवरती अशा प्रकारे आरोप केले जात आहेत की तुम्ही जी शेती जमीन फुकट घेतली किंवा तुम्ही तिथं कामाला लावण्यासाठी पैसे घेतले जातात, तर यावरती तुमचं काय म्हणणं? जमीन वगैरे काही फुकट घेतलेली नाही आणि कामाला पैसे घेतो असं चुकीचं आहे ते. कारण लोक येतात, काम करतात आणि त्यांच्या कामातून, त्यांच्या मेहनतीतून ते विद्यालय उभं राहत असतं. ज्यांना कुणाला देणगी द्यायची ते देणगी देतात, काम घेण्याचा प्रश्नच नाही. माझ्या आयुष्यात तरी एक NP बी कोणाची घेतली नाही. हा, लोकांनी संस्थेला भरभरून दिलं. जे कर्मचारी आहेत त्यांनी मला देणग्या मिळवून दिल्या, काहींनी बक्षीसपत्र करून दिली काही भागामध्ये. तर ते लोकांचा सहभाग आहे. माझ्याकडे कर्मचारी आहेत, संचालक आहेत, संचालकाचे काही संस्थेचे काही हितचिंतक आहेत, ते सहकार्य करतात मला. एक चांगलं काम आहे म्हणून. परंतु कुणी मला पैसे दिले आणि ते मला दिले असं शक्यच नाही. कारण मी आजही सेवानिवृत्त प्राध्यापक आहे. पूर्वी मी प्राध्यापक होतो. माझ्या कष्टावर मी जगतो, माझ्या मेहनतीवर मी जगतो. मी कोणाच्याही पुढे करत नाही, लाचारी मला जमत नाही. हा, संस्था देणगी वर्गण्या गोळा करण्यामध्ये मी आग्रही असतो. आता आपल्यावरती जे आरोप केले जातात त्या आरोपांच्या बाबतीत तुमची आपली भूमिका काय असते? हे आरोप चुकीचे आहेत आणि असे चुकीचे आरोप करणं बरोबर नाही. कारण मी एक नामांकित संस्था चालवतो. फुले जीवन सोसायटी नाव मिळाले, महात्मा फुलेंचं नाव, यांच्या नावाने संस्था काढली, उदयास आली आणि ती भरू लागलेली आहेत. आज जवळजवळ अनेक विद्यार्थी या संस्थेच्या विविध शाखेमधून शिक्षण घेतात, उच्च पदावरती ते काम करतायत आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं, ज्यामुळे चारित्र्य एक जपलं जातं विद्यार्थ्यांचं. शिक्षक कर्मचारी हे त्या ठिकाणी नैतिकता पाळतात, नैतिकते धडे देतात, संस्कारयुक्त शिक्षण देतात. अशा प्रकारचं शिक्षण देऊन स्पर्धायुक्त परीक्षेला विद्यार्थी कसे बसतील याकडेही लक्ष दिलं जातं. म्हणजे क्रीडा विभाग असो किंवा स्पर्धायुक्त परीक्षा असो. आता या ठिकाणी चांगलं काम करायचं म्हणलं की मग कष्ट आलं आणि आपल्याला कोणाकडे जायची गरज नाही. स्वतः चांगलं काम केल्यानंतर यश येतच असतं. त्यामुळं मागं पुढं फिरणं, कोणाच तरी मागं जाणं काही गरजेचं नाही. त्या ठिकाणी 1989ला हायस्कूल चालू झालं. पहिल्यांदा इंगोले मॅडम नावाच्या व्यक्तीकडे खोल्या होत्या, त्या भाड्याने घेतल्या. त्यानंतर काळ्यांच्या खोल्या बांधून भाड्याने घेतल्या आणि त्यानंतर भाग्यनगर, अशोकनगरच्या बाजूला खातुंबी, मर्द, बाबूलाल तांबोळी
यांची वर्ग क्रमांक 2ची जमीन होती. त्यांची खूप इच्छा होती आम्हाला द्यायची, परंतु ते देणं घेणं अवघड होतं, कारण त्याला आयुक्ताची परवानगी लागत होती. ती शर्तीची जमीन होती. मग त्या संदर्भात मी अजितदादा पवार साहेबांची भेट घेतली आणि ते म्हणले अर्ज करा. आम्ही अर्ज केला. काही दिवसांनी काही महिन्यांनी ती परवानगी मिळाली आणि ते 13 पट रक्कम भरून ती शर्त नॉर्मल केली आणि आम्हाला तिथं खातोंदी मर्द बाबूला तांबोळी या महिलेने संस्थेसाठी या विद्यालयासाठी देणगी स्वरूपात 80 जमीन दिली. त्यांची बाकीची जमीन तिथं त्यामुळे ती फ्री झाली, कारण संपूर्ण गटाचे 13 पट रक्कम जी असते ती आम्ही भरली संस्थेच्या मार्फत. एकूण क्षेत्र किती होतं? त्यांचं क्षेत्र 4 हेक्टर तर काय आहे काय म्हणजे 4 हेक्टर पेक्षा जास्त आहे. बरं ठीक आहे. 4 हेक्टर पेक्षा जास्त जमिनीवरती जो तो वर्ग 2चा शिक्का होता तो सगळ्या गटावरचा काढला. त्या शिक्का निघाला का नाही मला माहित नाही, परंतु आम्हाला परवानगी मिळाली. 13 पट रक्कम भरल्यानंतर बक्षीस पत्र करून देण्यास परवानगी मिळाली. आता बक्षीस पत्र करून घ्यायचं का विकत घ्यायचं हा एक प्रश्न होता. विकतही घेता आले असते, परंतु त्या माऊलीचं नाव मोठं करावं म्हणून मी अंतर्गत त्यांचे जे आर्थिक प्रश्न सोडवले, त्यांना लागणारे जी रक्कम होती ती दिली. त्यावेळेस मी 2.5 लाख रुपये रक्कम त्यांच्यासाठी खर्च केली. 13 पट रक्कम भरली. त्यांना 85,000 रुपयाचं घर बांधून दिलं. त्यांची भवाननगर या ठिकाणी असलेली उधारी 50,000, गोडपाडेला असलेले 50,000 आणि त्यांना खर्चासाठी पैसे मी दिले. म्हणजे पैसे दिले, परंतु ते बाह्य स्वरूपात आणले नाहीत. आणि त्यांचं नाव लौकिक होण्यासाठी एक बक्षीस पत्र या नावाखाली ती जमीन मला दिली असं मी सांगितलं सर्वांना, की ज्यामुळं त्या माऊलीचं बी नाव मोठं होईल, की बाबा तिथल्या लोकांच्या शिक्षणासाठी आतून मर्द बाबूला तांबोळी यांनी जमीन दिलेली असं कार्य करण्यासाठी लोकांनी पुढे यावं, म्हणून त्यांचं नाव व्हावं म्हणून मला जरी खर्च किती पडला असला तर तो खर्च मी केला. त्यांचे प्रश्न सोडवले आणि ती बक्षीस पत्राने जमीन घेतली. ही वस्तुस्थितीमध्ये मी आणली. धन्यवाद. तर याच्यामध्ये आरिफ हुसेन तांबोळे ज्यांची तुम्ही जमीन घेतली त्यांचा हा नातू, या व्यक्तीने या संस्थेवरती तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागितले आणि कामाला लावले अशा प्रकारचे आरोप आपल्यावरती या संस्थेवरती केले, त्या बाबतीत काय सांगा? हे आरोप पूर्णतः चुकीचे आहेत, दिशाभूल करणारे आहेत आणि विकास कामात अडचण आणणारे आहेत. आरिफ हा त्याच विद्यालयाचा विद्यार्थी आहे. ज्यावेळेस त्याच्या आजीने जमीन संस्थेला बक्षीस पत्राने दिली तर तो अतिशय लहान होता. त्याचा जन्म येऊन 1-2 वर्ष झाला असेल वय. त्यावेळेस त्यांनी जमीन दिली आईने. आता ते हुसेन त्या शेतीच्या हॉटेलमध्ये काम करायचा. त्यांचं सगळं देणं घेणं पूर्ण झाल्यानंतर मी सुद्धा इच्छा व्यक्त केली होती, बाबा तुम्हाला जमल का काम करायचं असेल तर या. आता ज्यांनी जमीन दिल्या, तर मला बरेच ठिकाणी जमीन काही ठिकाणी लोकांनी दिले संस्थेला, ते त्यांच्याकडून काही रक्कम वगैरे कोणाकडून घेतले नाहीत आणि यांच्या वडिलाला बी काही मागितलं नव्हतं. पण वडिलाची इच्छाच नव्हती काम करायची, कारण त्यांना कवठे या ठिकाणी जागा होती. ते आले असते तर त्यावेळेस त्यांचं काम होऊन गेलं असतं. परत शासनाचे धोरणं बदलली, नियम बदलले, नॉन टीचिंगचं स्टाफचं अप्रुव्हल बंद झालं 2000 पासून. त्यामुळं तेच फक्त घेऊ शकलो असतो मी, संस्थेच्या इच्छेने घ्यायचं होतं. म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेतले किंवा काय, पैसा हा प्रश्नच नाही. कारण धर्मादाय संस्था, शिक्षण देण्याचा उद्देश आणि चांगला हेतू असल्यामुळे पैसे मागण्याचा आणि घेण्याचा प्रश्नच नाही. आता हे जे आरिफ मागतात, तर आरिफ माझ्याकडे कधी शिपाई पदासाठी किंवा काम करण्यासाठी आले नाहीत आणि त्यांनी कधी मला पैसे दिले नाहीत. त्याचा जो आरोप आहे 25 लाख दिले वगैरे, ते चुकीचं आहे. मग आजूबाजूच्या परिसरातील लोकांची दिशाभूल करण्यासाठी तो आरोप केलेला आहे आणि विकास कामामध्ये अडथळा. कारण त्यांना जर त्यांच्या आईने आजीने कोणत्या हेतूने शाळेला जमीन दिली, जागा दिली, तो हेतू साध्य होण्यासाठी त्यांनी सहकार्य करायला पाहिजे. उलट त्यांनी त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम होतं मुलांचं, ते पाडण्यापर्यंत बदल केली. खेळाचं ग्राउंड त्यांनी नांगरून टाकलं. नंतर जी गेट आहे मुलांना जाण्या येण्याचं, ते पडण्याच्या अवस्थेत आल्यानंतर ते कमान काढले आम्ही आणि परत गेट बसवायचं म्हणलं तर गेट बसवू दिलं नाही. आज त्या ठिकाणी
2-4 झाडं अशी बोरीची वाढलेली आहेत. जर ती कट करायला एखादा शिपाई मामा गेला तर त्याच्या अंगावर धावतंय ते, नाही ते शिव्या देत आहेत. अशापर्यंत त्यांची मजल गेलेली. तर अशा विकास कामामध्ये अडथळा करू नये. त्यांना कोणी चुकीचं मार्गदर्शन करत असेल तर ते करू नये. कारण ही शाळा हे एक माताच आहे. कारण तिथं विद्यादानाचं कार्य चालतं आणि हे प्रभावीपणे झालं पाहिजे असं संस्थापक अध्यक्ष या नात्याने माझी इच्छा आहे. आणि काही गैरसमज झाला असेल तर भेटून दूर करावेत. परंतु तिथं शिक्षण कामामध्ये, विकास कामामध्ये कुठलाही अडचण आणू नये. कारण असं काम करणाऱ्या माणसाला, शैक्षणिक काम करणाऱ्या माणसाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे, अपेक्षा आहे.